सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम आहे। मात्र ही गणेशोत्सवाची धूम सुरू असताना पावसाने मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात धुमाकूळ घातल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। मी आता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कशा पद्धतीनं पावसामुळे पूर परिस्थिती किंवा नदी नाले कशा पद्धतीने तुडुंब भरून वाहत आहेत ते आपण पाहत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे चित्र आहे। अनेक भागांमध्ये ज्या नदी नाले आहेत त्या अशा पद्धतीने तुडुंब भरून वाहताना आपल्याला पाहायला दिसतोय। अगदी 26 तारीखपासून पावसाला सुरुवात झालेली आहे। अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वत्र चित्र असंच पाहायला मिळत आहे। काही भागांमध्ये जर बघितलं तर सकल भागांमध्ये पाणी शिरण्याचे प्रकारसुद्धा घडलेले आहेत। पाण्याचा प्रवाह आहे तो सुद्धा जोरदार कशा पद्धतीने तो आपण पाहत आहे। संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा पद्धतीचे चित्र आहे। त्यामुळे जर बघितलं तर गणेश भक्त जे आलेले आहेत, मुंबईकर कोकणवासी आलेले, त्यांच्यासुद्धा आनंदावर विरजण पडलेलं आहे। कारण फिरणं अवघड झालेलं आहे। कारण अनेक ठिकाणी पावसामुळे सकल भागांमध्ये पाणी साचण्याचे प्रकारसुद्धा घडताना पाहायला मिळतात आपल्याला। एकूण जिल्ह्यातील ही परिस्थिती आहे। गेले काही दिवस पाऊस पडतोय त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्याचे सुद्धा प्रकार घडलेले आहेत। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।